चला, क्रियापदाचा भाग आज आपण नवीन घेणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण क्रियापदाबद्दल 2-3 व्हिडिओ बनवलेले आहेत, 2-3 लेक्चर झालेले आहेत. आजचा जो लेक्चर आहे आपण क्रियापदाचा पुढील जो प्रकार आहे त्या प्रकारावर प्रकाश टाकूया. ठीक आहे. बघा, त्या पुढचा जो प्रकार आहे क्रियापदाचा त्याचं नाव आहे, लाईट चालू करा, त्याचं नाव आहे द्विकर्मक क्रियापद. द्विकर्मक क्रियापद. आता नावाप्रमाणेच द्विकर्मक म्हणजे जिथं दोन कर्म आहेत. ज्या वाक्यामध्ये 2 कर्म आहेत म्हणजेच कर्त्याची क्रिया एकाच वेळी 2 कर्मावर होत असेल तर अशा क्रियापदांना द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात. साधा आणि सिंपल सांगतोय, आलं लक्षात. काही घाबरायची गरज नाही, काही पॅनिक व्हायची गरज नाही. ठीक आहे. बघा, आता द्विकर्मक कसं की एकच जो कर्ता आहे वाक्यामध्ये, तर तो जेव्हा कार्य करतो तर एकाच वेळी 2 कर्मावर ती क्रिया घडत असेल तर तेव्हा त्या क्रियापदाला द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. हा एक सेंटेन्स आहे, हा एक वाक्य आहे. मग या वाक्यामध्ये शिकवतात हा तुमचा क्रियापद आहे, क्रियापद. याच्यामध्ये शिकवणारा कोण? गुरुजी. शिकवणारा कोण? गुरुजी. तर गुरुजी इथं काय आहे? कर्ता आहे. त्या दिवशी सांगितलं होतं की कर्ता कसे शोधतात. ठीक आहे. मग आता शिकवण्याची क्रिया कोणावर झाली? व्याकरण आणि विद्यार्थी. आलं लक्षात. बरं, हे जे असतात यांना अप्रत्यक्ष कर्म म्हणतात, अप्रत्यक्ष कर्म. आणि यांना प्रत्यक्ष कर्म म्हणतात, प्रत्यक्ष कर्म. आलं लक्षात. हे परीक्षेत विचारले जातात. लक्षपूर्वक. हे दान देणारे, दान देणारे. हे दान घेणारे, दान घेणारे. आलं लक्षात. त्याच्यामध्ये हे विभक्ती प्रथमा लागते, इथं विभक्ती चतुर्थी लागते. इथं हे आहे ना. आलं लक्षात. तर हे प्रत्यक्ष, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, दान घेणारे, दान देणारे, चतुर्थ विभक्ती इथं लागते, इथं प्रथमा विभक्ती लागते. परीक्षेमध्ये विचारल्या जातात की जसा एखादा सेंटेन्स देणार आणि अधोरेखित करणार व्याकरणामध्ये, तर याचं कर्म ओळखा, प्रत्यक्ष आहे की अप्रत्यक्ष आहे, दान घेणारा आहे की दान देणारा आहे, त्याची विभक्ती कोणती आहे, हे सर्व माहिती आपल्याला इथं मिळेल. आलं लक्षात. आता दुसरं एक वाक्य मी तुम्हाला देतो, त्याचं तुम्हाला ओळखायचं आहे. ठीक आहे. दुसरं वाक्य असं आहे, श्याम गावकऱ्यांना मदत करतो. श्याम गावकऱ्यांना मदत करतो. आलं लक्षात. करणारा कोण? श्याम. आलं लक्षात. मग करण्याची क्रिया कोणावर झाली? गावकरी आणि मदत. आलं लक्षात. तर मदत हा सगळा प्रत्यक्ष कर्म, दान देणारे कर्म आणि प्रथमा विभक्ती. इथं गावकऱ्यांना अप्रत्यक्ष कर्म, दान घेणारे आणि त्याची विभक्ती चतुर्थी. आलं लक्षात. पॉईंट क्लिअर? काही डाऊट्स? आलं लक्षात. हां, हे लिहून घ्या. याला आपण, हे जे आहे विद्यार्थी, याला आपण व्यक्तिवाचक कर्म असे सुद्धा म्हणतात आणि व्याकरणाला वस्तुवाचक कर्म असे सुद्धा म्हणतात. ठीक आहे. एवढं कळलं? मिटवू?